नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये परत पुन्हा आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। खास करून दुपारच्या सत्रामध्ये 11 नंतरनं स्पेसिफिकली निफ्टीमध्ये सेलिंग आलं। ओपनिंग तसं फ्लॅट झालेलं। इन्फोसिसचे रिझल्ट्स काल चांगले आलेले, जवळपास 9% प्रॉफिट राईज झालेला, गायडन्स पण चांगला होता। पण तरी ADR काल 2% वर होता। तरीही इन्फोसिसच्या स्टॉक्समध्ये आज जवळपास 1-1.5%ची मंदी बघायला मिळाली। परिणामी IT सेक्टरनं अंडर परफॉर्म केलं खूप, त्यापाठोपाठ इतर सेक्टर। आणि या सगळ्या दबावामुळं निफ्टी जो काल क्लोजिंगला वाढलेला दुपारनंतरनं, आज आपल्याला खाली येताना बघायला मिळाला आणि ऑलमोस्ट परत पुन्हा त्याच रेंजमध्ये स्टक आहे। आपण 25,000 आणि 25,300 या रेंजमध्ये आपण परत पुन्हा अडकलेलो आहे आणि बरेच दिवस आपण इथं कन्सॉलिडेट करत आहे। आणि मला वाटतं जोपर्यंत या रेंजच्या बाहेर जाणार नाही, 25,000च्या खाली क्लोज दिला तर 24,800 850पर्यंत जाईल। 25,300च्या वर गेल्याशिवाय मार्केट फर्दर रिकव्हरी रॅली देऊ शकणार नाही आणि हा सिनेरिओ कंटिन्यू राहील असं वाटतं। आज वीकली एक्सपायरी होती। मार्केट ज्या पद्धतीनं खाली आलं, वाटत होतं अपेक्षित की थोडं आणखी खाली जाईल, पण तसं नव्हतं। क्लोजिंगला परत थोडी रिकव्हरी आली आणि एक वीकर सेक्टर बघायला मिळालं। जवळपास निफ्टी 150 पॉईंट, बँक निफ्टी 150 पॉईंट, सेन्सेक्स 550 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल मार्केटवर मंदीची सावट आहे। रिझल्ट्स कंपन्यांचे मिक्स येतात। काही कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आलेत, काही कंपन्यांचे रिझल्ट्स खराब आलेत, पण इतकेही खराब नाहीत की मार्केटने एवढं अंडर परफॉर्म करावं। पण मार्केटला ग्लोबली चिंता खूप आहेत। भारताची युरोपसोबत ट्रेड डील झाले, जी न्यूज आत्ता जस्ट मार्केट क्लोज होताना आले। त्यासोबत US सोबत निगोसिएशन्स चालू आहेत। वॉर अपडेट्स नवीन येत आहेत वॉरला घेऊन। इस्रायल हमास असेल, इस्रायल इराण असेल, त्यानंतर रशिया युक्रेन आणि USचे ट्रेड डील्स चायनासोबत, जपानसोबत, भारतासोबत, ह्या मिक्स न्यूजमुळे मार्केट ग्लोबलीच थोडंसं साशंक आहेत। त्यासोबत फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपात, त्याकडं मार्केटचं खूप लक्ष आहे। व्याजदर कन्सिस्टंटली वर्षभर झाले 4.5%ला कॉन्स्टंट आहेत, ज्यामुळे US मध्ये रिसेशन येण्याची चिंता आहे। त्यामुळेच IT कंपन्या खाली येत आहेत आणि अशा सगळ्या सिनेरिओमध्ये मार्केटला ब्रेकथ्रू नाही आहे वरती जाण्यासाठी। ज्या पद्धतीनं रिकव्हरी आपल्याला मार्च एप्रिलपासून बघायला मिळाली, एप्रिलपासून खास करून कंटिन्यू आपल्याला जूनपर्यंत रिकव्हरी बघायला मिळाली। जुलैमध्ये मात्र ती रिकव्हरी कंटिन्यू होताना बघायला मिळत नाही। मार्केट कन्सॉल्टेशन फेजमध्ये आहे आणि मला वाटतं हे कन्सॉल्टेशन चालू राहू शकतं। त्यामुळे टेक्निकली बोलायचं झालं तर उद्या 25,000 सपोर्ट आहे चांगला। 25,000च्या खाली मेंटेन राहिलं तर 24,850 पर्यंत आपण खाली येऊ शकतो। हायर लेवलला 25,250 आणि 25,300 निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे आणि या रेंजमध्ये निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये परत पुन्हा सिमिलरली 57,000च्या वरती आहे, तोपर्यंत 57,500 ते 600पर्यंत जाऊ शकतं। 57,600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन प्लस लाईफ टाईम हाय आहे बँक निफ्टीचा। त्यामुळे 57,000च्या वर 57,500 ते 600पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। बिलो 57,000 बँक निफ्टीला प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे, थोडं खाली येऊ शकतं, मे बी 56,700 ते 56,500पर्यंत। या अनुषंगानं बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शका, पण थोडंसं कॉशियस राहा। हायर लेवलला सेलिंग येते, पण लोअर लेवलला बाईंगसुद्धा येते। आज NSEमध्ये 976 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,670 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये सुद्धा 34 शेअर्समध्ये पडझड आहे, त्याच्या बाजूला 16 शेअर्स वाढलेले आहेत। तेव्हा पडणाऱ्या शेअर्सची संख्या ओव्हरऑल मार्केटमध्ये आज जास्त आहे। सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा आज ITनं लीड केले जवळपास 2.25%। त्यासोबत FMCG, रिॲलिटी, एनर्जी आणि बँकिंग सेक्टरमध्ये फॉल बघायला मिळाला आहे। फार्मा सेक्टर थोडंसं डिफेन्सिव्ह वाढताना बघायला मिळालं। FMCG वेट नेस्लेचे रिझल्ट्स थोडेसे खराब आले आहेत, पण स्टॉक मात्र 5% मायनस गेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं जे आहे मार्केटमध्ये विक्रीचा ओघ सुरू आहे। खास करून FIs विकत आहेत। FIsनी काल जवळपास 3,500 करोडचं सोमवारी विकलं, काल जवळपास 4,200 करोडची FIकडनं विक्री झाली आहे। मग हे बघता FIची जी सेलिंग आहे, आजसुद्धा नेस्ले आणि हेवेट्स, HDFC, रिलायन्स, इन्फोसिस, TCS, नेस्ले, ॲक्सिस बँक, कोटक बँक या सगळ्यामध्ये पडझड झाले। त्यामुळे मला वाटतं FIsने निश्चित विक्री आजही केलेली असेल आणि जोपर्यंत FIची विक्री थांबत नाही, मार्केट अशाच पद्धतीनं थोडंसं रेंगाळत राहील असं वाटतं। FIची खरेदी चालू झाली, निश्चित निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये बाउन्स येतील। त्यामुळे ओव्हरऑल सध्या तरी मार्केटमध्ये सिनेरिओ खूप खराब आहे, वीक आहे, पण इतकाही वीक नाही की मार्केटला फॉल येईल। ग्लोबल मार्केटचा आढावा उद्यासाठी घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहे। डाऊ फ्युचर्स फ्लॅट आहे, 30 पॉईंट मायनस आहे। डाऊ जोन्ससुद्धा काल जे आहे ते 500 पॉईंट वाढलेलं, पण आपल्या मार्केटमध्ये त्याचा प्रभाव जाणवला नाही। आपलं मार्केट मात्र खाली आलं। मार्केटला थोडंसं वीकर बायस आहे मेंटेन। मार्केटला एक पॉझिटिव्ह ब्रेकथ्रू हवा आहे आणि सध्या तरी कोणताही पॉझिटिव्ह ब्रेकथ्रू रडारवर नाही आहे। एखाद्या शॉर्ट कवरिंग झालं किंवा FIsनी बाईंग केलं तरच मार्केट वर जाऊ शकतं, अदरवाईज सेल ऑन राईज या मार्केटमध्ये तुम्ही थांबू शकता। तर बघा मार्केट उद्या कशा पद्धतीनं व्ह्यू होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद।
माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.